ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. हं? मंडळी, आज आपण चर्चा करूया की दुःख आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये खूप अडचणी येतात. माझं जीवन दुःखमय आहे, हे असं का माझ्या बाबतीत घडतं, वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं जवळजवळ 90% जी मंडळी आहे ते फोनद्वारे मेसेजद्वारे मला सांगतात, प्रत्यक्ष भेटूनही सांगतात. मला जसं सांगता येईल त्यांना समजावून तेवढा सांगण्याचा मी प्रयत्नही करत असतो. आमचं सुरुवातीपासून दुःखाचं जीवन गेलं आहे, सुख कधी भेटणार आहे असं असतं त्यांचं म्हणणं. तर आता थोडंसं शांत डोकं ठेवून व टाईमपास म्हणून काही ऐकू नका हा माझं बोललेलं. तुम्ही जरा डोकं शांत ठेवा, जरा एकाग्रता मन करा. मी काय सांगतोय ते लक्षात ठेवा. मी अवघड काही सांगत नाही, एकदम सोपं सांगतोय तुम्हाला. ज्याच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे त्यानं समजायचं की ईश्वर आपल्याकडून सेवा करून घेतोय. आता आपण म्हणाल की हे कसं काय, तर ते तसंच आहे. ज्या ज्या वेळेस माणूस संकटात असतो, दुःखात असतो, त्यावेळेस ईश्वराचं काहीतरी करण्याची त्याची इच्छा असते. तुम्हाला जर सर्व गोष्टी दिल्या, धन दौलत सर्व गोष्टी दिल्या, तर तुम्ही ईश्वराचं काहीही करणार नाही, त्याचं नामस्मरण सुद्धा करणार नाही. कारण तुमच्या ह्या श्रीमंतीपुढे, वैभवापुढे कोणाला विचारतच नाही. तुम्ही माणूस जी माणुसकी असते का नाही तुमची, ते सुद्धा सोडून देतात. तर ईश्वराचं कुठलं कोणाला, त्याचा काय संबंध आहे? मी माझ्या हिमतीवर मिळवलंय, मी अमुक केलंय, ही जी हमपरा तुमचा येतो पैसा असल्यानंतर, सर्व गोष्टी तुम्हाला जिथल्या तिथं असल्यानंतर तुम्ही कुणालाच विचारत नाहीत, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख येतं त्यावेळेस समजायचं आपण की ईश्वराचा आशीर्वाद आहे आपल्याला. ईश्वर आपल्याकडून सेवा करून घ्यायचं म्हणतोय. ज्यांना ईश्वराविषयी आवड आहे, ईश्वराविषयी ओढ आहे, ते लोक दुःखाला काही मानत नाही. कारण दुःखामध्येच आपल्याला ईश्वराचं म्हणजे ईश्वराची जी भक्ती आहे ती करता येते. सुखामध्ये करता येत नाही. सुखामध्ये आपण सर्वांनाच विसरतो, देवाचं तर काय बाजूलाच राहील. म्हणून ज्यांना का ईश्वराविषयी वाटतं त्यांनी कधी सुख म्हणजे मानायचंच नाही, मला दुःख दे म्हणायचं. कारण दुःख दिलंस तर तुझी सेवा घडेल माझ्याकडून. आणि दुःखावाल्या जी काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सांगतो की तुमचं भाग्य आहे, कारण तुम्हाला ईश्वराचं नामस्मरण, सेवा, साधना करण्यासाठी आतून प्रेरणा मिळते. कारण सुख दिल्यानंतर काहीही होत नाही तुमच्यानं. मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं सुद्धा असेल माझं, की पाठीमागे बऱ्याच वेळेस बोलतो की माझं समजा जीवन दुःखमय गेलं. म्हणजे बालपण असेल, म्हणजे कुणाचं प्रेम भेटलं नाही, आई वडिलाचं नाही, सर्व गोष्टी सगळे मला आहेत नातलं, कुणी नाही असं नाही, सर्व आहे की मला हे नाही म्हणून मी असं नाही.
अगर आर्थिक बाजू जरी म्हटलं सुरुवात बालपणातली असेल तरी बऱ्यापैकी होती, सर्वसाधारणपणे बऱ्यापैकी होती. हं? असं सांगत होते वडील चुलते तर जे आहेत ना, तर बोलत बोलत ज्यावेळेस मला म्हणजे मोठा झालो आपण त्यावेळेस बोलायचे की दुष्काळामध्ये सुद्धा, दुष्काळ होता 72 दुष्काळ पडला होता सर्वत्र असं सांगतात. म्हणजे माझा 72 जन्म आहे, पण ते दुष्काळामध्ये की खेडोपाडी आता बऱ्याच ठिकाणी अन्नधान्य नव्हतं, लोकांची खूप परेशानी होती, खायला धान्यच नव्हतं त्यांच्याकडे, ज्वारी काय जे होतं ते. पण आमच्या घरामध्ये गहू, म्हणजे आमच्या घरामध्ये गव्हाचं अन्न होतं. लोकांना साधी ज्वारी मिळत नव्हती. लोक काहीही आपण करून काहीतरी करून जगत होते, कबाड कष्ट करून. त्यावेळी सुद्धा आमच्याकडे चांगलं होतं. मग असं सर्व व्यवस्थित गोष्टी असताना आणि त्या दुष्काळामध्ये माझा जन्म झाला. आणि मग दुष्काळात झालं म्हणजे काय, दुष्काळीच माणूस झालो ना. मग असं समजायचं की त्यावेळेस सांगिक परिस्थिती असताना ही सर्व गोष्टी मला नाही मिळाल्या. समजा बालपणात काय ठीक आहे ते कळत नसतं काही. समजा जरी जसं वय वाढत गेलं तसंही काही गोष्टी म्हणजे नाही प्राप्त झाल्या कुठे. अगर काही जे लाड असतात आई वडिलाचे काही नाही. परत समजा मी समजा शेवटी कपड्याचं सुद्धा अभाव माझ्या बाबतीत होता. घरात होतं इतर, पण मला कपडेसुद्धा नव्हते. एक साधी छोटी पॅन्ट आपली बंदाची आणि एक टावेल आणि एक बनियान असायची, हा माझा ड्रेस असायचा. पण त्यावेळेस नाही काहीच वाटतं असं काही. नंतर समजा पुढे हीच पद्धत म्हणजे नातलग जे आहेत आपल्याला, अगदी तर काही गोष्टी नाहीत प्राप्त झाल्या मला कुठं, म्हणजे काही नाहीच. मग त्यावेळेस वाटायचं दुःख. पण जसं जसं कळायला लागलं की मग मी ठरवलं की जी ईश्वराची इच्छा आहे की आपल्याकडून काहीतरी करून घ्यायचं आहे. कारण लहानपणापासून मला ईश्वराची आवड होती. जे का वयामध्ये लेकरं खेळतात त्या वयामध्ये सुद्धा मी पूजा अर्चा करत असे. मग अशा दुःखमय जीवनामध्ये मी तर बोललो ना की मी लहानपणापासून जे काय वयामध्ये लेकरं खेळतात बागडतात, मी खेळत नव्हतो अशातला काही प्रकार नव्हता. मी खूप खेळत होतो. पण उपरवाल्याची काय असेल, पण मी पूजा अर्चामध्ये तल्लीन असतो बऱ्याच वेळेस. मला त्यातलं कळत बी नव्हतं काही. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे माझी सुरुवातच शिवलिंगापासून झाली. जी माझं देव जी बोलतो आपण, ती माझी पहिली ओळख ही शिवलिंगापासून झाली. त्याचं कारण काय असायचं की माझे चुलते जे होते ते जाणते होते, म्हणजे महाराज होते, ते असं जाणतपण वगैरे करत होते. पूजा अर्चेमध्ये सतत असायचे ते, आणि ती शिवभक्ती करत होते. सर्व गोष्टी होत्या. नकळत मी त्यांच्याकडे राहत असे, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती, पण त्यांचे पूजा अर्चा करत असताना मी तिथं जवळ बसायचं, ह्या गोष्टी पाहत असे त्यांचा. मग ते काय करायचे, एक आमच्या आजोबाची आजीची समाधी होती, तर त्या समाधीवर शिवलिंग असतं. शिवलिंग प्रत्येक आमच्या ह्याच्यामध्ये शिवलिंग असतं त्याच्यात. तर ते त्यांच्या मग निघाला त्यांच्या मागं लुटू करीत.
म्हणजे 2-3 वर्षाचा असेल, म्हणजे चालता येत होतं. हं. मग ते संबंधीपाशी गेले की ते पाणी सोडायचे शिवलिंगावर. ते काय बोलत होते ते काय मला आठवत नाही. हं. पाणी सोडणं, बेल वाहणं, ह्या गोष्टी करायची. मग ही बालवयातील काही प्रश्नच असतात. त्यावेळेस मी त्यांना विचारायचं, हे काय हे काय आहे? ते ते काय सांगायचे, ही देव आहे, देव आहे, देव बाप्पा आहे. त्यांनी नाही सांगितलं की हा महादेवाचं लिंग आहे म्हणून, काही त्यावेळेस काही आठवत नाही मला. म्हणजे म्हणलं देव म्हणजे, तर देव म्हणजे आपलं सर्व काही करतो, आपल्याला जन्म देतो, आपल्याला जगवतो, सर्व गोष्टी वगैरे वगैरे हे देव करतो. ही माझी ओळख शिवलिंगापासून. आपले काही प्रश्न असतील ते सुटतात त्याच्यापाशी. मग त्यांचे झालं, त्यांची पूजा अर्चेमध्ये बाहेर फिरायला, म्हणजे त्यांच्या कामानिमित्त कुठेही जायचे ते. मग ज्यावेळेस घरी आई वडील काही अगर काही समजा मारलं आणलं, तर मी काय करायचं, त्यांच्यापासून बाहेर पळून आलो, असं त्या घरातून आलो तर मी ते जी का समाधी होती, त्या समाधीचं ते शिवलिंग होतं, तिथं जाऊन रडायचं, असं म्हणजे त्याला धरून. कारण सांगितलं होतं की देव सर्व आपल्याला दुःख निवारण करतो, असं बोलायचं. म्हणजे जी बालवयामध्ये काय वाक्य असतील, आता तेवढे आठवत नाहीत मला, पण ते करायचं मी तसं. ही माझी सवयच झाली. कारण कुणी मुलांमध्येही भांडण तंटा झाला तर मी त्या शिवलिंगापाशी जायचं. कारण त्यांनी मला सांगितलं नाही की ही आजी आजोबाची समाधी म्हणून. त्यांनी त्यावेळेस, नंतर जसं वय वाढलं तसं मला ते समजायला लागलं की ही आजी आजोबाची समाधी आणि त्याच्यावर ही शिवलिंग आहे. पण ओळख माझी झाली ही शिवलिंगापासून, म्हणजे ईश्वराची. त्यानंतर हनुमानजीचं मंदिर त्याच्या समोरच होते हे समाधी आमच्यात. कारण बऱ्याच ठिकाणी काय असतं, मंदिराजवळच आमच्या समाध्या असतात. तर मग त्यानंतर मग हनुमानजीची ओळख झाली, त्यांच्याबरोबर तिथं जायचं. तिथं पूजा अर्चा करायच्या. त्यांनी अगोदर गेलं की ते घंटा वाजलं की भू करायचे असते. म्हणजे जसं ते वानर भू करतं, ते मला आता येत नाही तेवढं लक्षात करायचे. मी बरेच वेळेस हे असं का करतात म्हणायचं. म्हणजे तसा भूपकार काढल्यानंतर जी हनुमानजी जागा होतो, मी आलोय तुझ्या दर्शनाला, पूजाला. मग पाणी वगैरे व्हायचे, बेल वगैरे होती. मग ते हनुमानजीचं, म्हणजे जी जुन्या काळामध्ये पाषाणावर कोरलेली प्रतिमा, ती असा पर्वत घेतलेला, गदा असं, म्हणजे हे असं घेतलेलं उड्डाण करायला, म्हणजे उड्डाण करायला फोटोसारखंच प्रतिमा होती. मग ते नंतर ही ओळख झाली ह्या देवाची प्रथम, म्हणजे ह्याच्या शिवलिंगानंतर याची. त्यावेळेस मी विचारलं, म्हणजे त्यावेळेस ही कोणता देव, काय काय म्हणतात ह्याला, काय आहे? तर ती म्हटली शंभूचा रुद्र अवतार आहे. आता रुद्र अवतार काय मस्त, काय मला तरी कळतं. त्यांनी बोललेले म्हणायचं, बरं ठीक. म्हणजे हा देव आणि हा देव ही एकच आहे, एवढं माझ्या लक्षात आलं. मग त्यानंतर हे माझं तिथं चालू झालं. हनुमानजी म्हणजे माझा जीव की प्राण म्हणतात. कारण ते का, तर त्याच वयामध्ये रामायण चालू होतं तिथं मंदिरात लावलेलं. मग ती पोथी ऐकताना त्याच्यामध्ये जी हनुमानाची काही लीला आहेत, हसायसारख्या काही, राक्षसांना वगैरे, असं मला त्याची खूप आवड झाली. आणि मला कधी उड्डाण करता येईल, असं उड्डाण हवेमध्ये कसं तरंगता येईल त्यांच्यासारखं मी करायचं. तसं काही उड्या मारायचं, पण बदकिरी पडायचं. ते काय म्हणजे हनुमानजी माझ्या नसा नसामध्ये घुसले. मला इतर खेळ काही आवडत नव्हते, पण माझं इतर ही जी जीवन आहे, समजा मी तुम्हाला म्हणतो ना, घरातल्या कुटुंबातलं जे दुःख आहे
ते दुःख कधी संपत नव्हतं. मग ते दुःख असल्यामुळं मी हनुमानजी हे शिवलिंग, पण हनुमानच्या मंदिरामध्ये मोठ्या मोठ्या पिंडी होत्या, म्हणजे शिवलिंग होते ते मोठे असे 2 होते. तिथं ते चालू झालं माझं. म्हणजे दुःख, काही त्रास झाला, कुणी काही केलं, आपल्याला मारलं हाणलं, तर हे माझे ठरलेले कार्यकर्ते, कारण ते काही बोलत बी नव्हते मला, काही नाही, त्यांच्यापाशी गेलं की बरं वाटायचं. का बरं वाटतं हे मला नव्हतं, पण माझं दुःख मी त्यांच्यापाशी व्यक्त करत असे. आता हे तुम्हाला सांगताना खूप लांब बनते, कारण मोठमोठ्या स्टोऱ्या आहेत. ते आपल्याला फक्त सांगायचं आहे काय की दुःखामध्ये ईश्वराचं नामस्मरण होतं, ईश्वराविषयी आकर्षण निर्माण होतं, ईश्वराविषयी आवड निर्माण होते. दुःख असेल तर, दुःख नसेल तर नाही. मला मग आत्ता खूप वाटतं की माझ्या जीवनामध्ये काही समजा दुःख झालं, त्याच्यामुळे मी ईश्वराकडे ओरडा गेलो. मला जर सर्व गोष्टी भेटत गेल्या असत्या तर मी वेगळाच काहीतरी झालो असतो. हे म्हणजे दुःखामुळे मी ईश्वराकडे ओरडला गेलो, आणि ईश्वराचं केल्यानंतर मला आनंद वाटतो. जे का तुम्हाला जे प्रापंचिक जीवनामध्ये काय जे तुमच्या याच्यामध्ये जे तुम्हाला दुःख आहे, आनंद वाटत असेल, त्याच्यापेक्षा माझा कितीतरी पटीने मला इकडे आनंद वाटतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, का सांगतो की दुःख आहे म्हणून तुम्ही असं निराश होऊ नका, अजिबात निराश होऊ नका. कारण दुःखामध्येच ईश्वराची सेवा घडते आणि तुम्ही भाग्यवान आहात. आज मी स्वतःलाही भाग्यवान समजतो. ते जर बाकीचं समजा घरचं प्रेम, आधार वगैरे ह्या गोष्टी सोडून द्या विषय, कारण त्यांनी सर्व काही मला दिलं असतं तर मी इकडे गेलो नसतो आणि मला जी काय ईश्वराचा आनंद तो भेटला नसता. म्हणजे ईश्वरी लीला कशी असते, ईश्वराकडं म्हणजे ईश्वराला जर तुमच्याकडून काही करून घ्यायचं असेल तर तुम्हाला दुःख देतो. म्हणजे आपण भाग्यवान आहात का नाही? मी तर समजतो, मी तर खूप खूप समजतो की मी खूप भाग्यवान आहे. कारण मला दुःख दिलं म्हणून मी इकडे ईश्वराकडे लागलो. आता मला काही तुम्ही बंगला, गाडी काय मला आवश्यक काही वाटतच नाही, त्याचं काहीच वाटत नाही. काही सुद्धा कुणी सांगितलं ना फार मोठा श्रीमंत आहे, जास्त माणूस आहे, काही त्याचं वाटत नाही. काही मला त्याची इच्छा बी नाही वाटत, अजिबात. या ईश्वर सेवेमध्ये त्याचं करत असताना मला बाकीच्या वैभवाचं काही त्याचं बोलच नाही. कारण ईश्वरानं करून घेतलं, मला दुःख दिलं म्हणून मी त्याच्याकडे ओरडा गेलो. म्हणून म्हणतो मी तुम्हाला की तुम्ही म्हणजे तुम्हाला दुःख आहे जीवनामध्ये असं म्हणून तुम्ही आनंद नाही असं नका समजू. दुःख दिलं म्हणजे तुम्ही ईश्वरी सेवेमध्ये तल्लीन राहावं, ईश्वराचं करावं, यासाठी दुःख आहे. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की दुःख दिलंय म्हणून आपण ईश्वरी करू शकतो. आणि तुम्ही सुद्धा कल्पना करा, कारण सुखात माणूस काही करू शकत नाही दुसरं. दुःख असल्यानंतरच ह्या गोष्टी करता येतात, ईश्वराचं करता येतं. ज्यानं आपल्याला जन्म दिला आहे, ईश्वरानं सर्व आपल्याला जग दाखवलं, ही त्याचं करायला काय अडचण. फक्त आता ही खूप बोलायला लागतं कवरबी, पण तेवढं बोलणं तुम्हाला नाही आवडणार म्हणून मी जरा कमी करतो. पण महत्त्वाचं सांगतो की तुम्ही दुःखी आहेत ना, तर दुःख आहे म्हणून निराश होऊ नका, अजिबात नाही. तुमच्या हातानं ईश्वरी सेवा घडती याचा आनंद माना. काही नसतं हो हे वैभवाचं कुठलं काही नसतं. आपण उघडे आलो तर उघडं जायचंय, काही घेऊन जाता येत नाही, मग उगाच का वळवळ करायची. आणि हे म्हणजे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की तुम्हाला उपाशी मरू देत नाही, त्यानं सगळी जगण्याची व्यवस्था केलेली असते. अहो
पशुपक्षी आहेत, त्यांना काही किती मजेनं आपलं चालतात, त्यांची सोय केली का नाही, ती काही त्यांना काही निर्माण करता येतं का, नाही करता येत, तरी ती जगतातच ना. उगं वाटतं की मी केलं म्हणूनच खाता येते, नाही. तुमची व्यवस्था सर्व व्यवस्थित केलेली आहे, खाण्यापिण्याची राहण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे. फक्त तुम्ही त्याचं करा, ईश्वराची सेवा करा. तुम्हाला काही असं म्हणजे उपाशी मारणार नाही, एवढं मी सांगू शकतो. आता तुमच्या अपेक्षा काही बंगले गाणी अमुक तमुक दुसऱ्याचं वैभव बघितलं की तुमच्या पोटात काल होतं, काही नसतं. तेच तुम्हाला वाटतं का त्याच्याकडे आहेत गोष्टी सर्व म्हणून तो सुखी? अजिबात नाही हो. माझ्याकडे खूप श्रीमंत श्रीमंत मोठे मोठे लोक येतात, त्यांचं दुःख आम्हालाच माहिती. त्याच्यासाठी श्रीमंती आहे आणि खूप काही पैसा धन दौलत आहे म्हणून ते सुखी आहेत असं मनातही आणू नका. त्यांच्यासारखं दुःखी कुणीच नाही, लक्षात ठेवायचं. लक्षात तर असो. आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.